नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर म्हणजेच रुपाली मराठी या चॅनेलवरती. प्रत्येक महिलेला आपला चेहरा नेहमी फ्रेश, स्वच्छ आणि प्रसन्न दिसावा असं वाटतं. पण त्यासाठी नेहमी महागडी प्रॉडक्ट किंवा पार्लरची गरज असते असं नाही. आपल्या रोजच्या काही छोट्या सवयी आपल्या त्वचेची किंवा म्हणजे आणि एकूणच व्यक्तिमत्वाची काळजी घेण्यास मदत करू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 सोप्या आणि रोजच्या जीवनात सहज करता येतील अशा अशा सवयी आपण पाहणार आहोत. या टिप्स कोणतीही जादू किंवा हमखास परिणाम देणारा उपाय नाही. प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. त्यामुळे आपल्या त्वचेला योग्य अशा गोष्टी वापरणं महत्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिली सवय म्हणजे सकाळी चेहरा हलक्या हाताने स्वच्छ करा. दिवसाची सुरुवात चेहरा स्वच्छ करण्यापासून करा. रात्री झोपताना चेहऱ्यावर घाम, तेल किंवा इतर पदार्थ राहिले असतील तर सकाळी चेहरा सौम्य पद्धतीने स्वच्छ करा. चेहरा धुताना खूप गरम पाणी वापरण्याऐवजी साधं किंवा कोमट पाणी वापरू शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चेहरा जोरात घासू नका. आपल्या चेहऱ्याची त्वचा ही नाजूक असते. त्यामुळे सौम्यपणे चेहरा स्वच्छ करणं ही चांगली सवय आहे. दुसरी सवय म्हणजे दिवसभर पुरेसं पाणी पिण्याची सवय लावणे. आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत महत्वाचं असतं. दिवसभर पाणी कमी पिण्याची सवय असेल तर हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न करा. एकदम खूप पाणी पिण्याऐवजी दिवसभर नियमितपणे पाणी पिण्याची सवय लावा. पाणी पिण्यासोबतच तुमच्या आहारात फळं, भाज्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असला पाहिजे. फक्त पाणी पिल्याने चेहरा लगेच ग्लो करेल असं नाही, पण शरीराला योग्य प्रमाणात द्रव मिळणं खूप आरोग्यासाठी महत्वाचं आहे. तिसरी सवय म्हणजे उन्हात बाहेर पडताना त्वचेची काळजी घेणं. दिवसभर बाहेर फिरताना सूर्यप्रकाशाचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून बाहेर पडताना त्वचेच्या प्रकाराला योग्य असा सनस्क्रीन वापरण्याचा प्रयत्न करा. तसंच शक्य असेल तेव्हा छोटी छत्री, टोपी किंवा इतर संरक्षणाचा वापर करू शकता. विशेषतः दुपारच्या उन्हामध्ये. दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक वेळ बाहेर राहणं टाळणं चांगलंच आहे. ही सवय चेहऱ्याच्या रोजच्या स्किन केअर रुटीनचा एक महत्वाचा भाग बनू शकतो. चौथी सवय म्हणजे चेहऱ्याला वारंवार हात लावणं टाळणं. आपण नकळत दिवसभर चेहऱ्याला हात लावत असतो. कधी गालाला हात लावतो, कधी नाकाला हात लावतो, तर कधी चेहऱ्यावर काहीतरी आहे का हे पाहण्यासाठी वारंवार स्पर्श करत असतो. पण हात स्वच्छ नसतील तर चेहऱ्यावर अनावश्यक घाम आणि जंतू पोहोचू शकतात. म्हणून शक्य तितक्या वेळा चेहऱ्याला हात लावण्याची सवय कमी करा आणि चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याची सवय लावा. पाचवी सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे. दिवसभर बाहेर राहिल्यामुळे चेहऱ्यावर धूळ, घाम, तेल आणि मेकअप राहू शकतो. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करणं महत्वाचं आहे. जर मेकअप केला असेल तर तो व्यवस्थित काढून मग झोपायचा. तुमच्या त्वचेला योग्य असा सौम्य क्लीझर वापरू शकता. चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचा कोरडी किंवा ताणलेली वाटत असेल तर योग्य मॉइश्चरायझर वापरण्याची सवय लावा. लहानशी रात्रभराची काळजी तुमच्या रोजच्या स्किन केअर रुटीनला व्यवस्थित ठेवण्यास मदत करू शकते. सहावी सवय म्हणजे झोपेची वेळ व्यवस्थित ठेवणे. फ्रेश चेहरा फक्त बाहेरून केलेल्या काळजीमुळे दिसत नाही. आपली जीवनशैली सुद्धा महत्वाची असते. रोज उशिरापर्यंत मोबाईल पाहत बसणे आणि अपुरी झोप घेणे यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवू शकतो. म्हणून शक्य तितकी नियमित झोपेची वेळ ठेवा. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा आणि शरीराला आराम मिळेल अशी दिनचर्या तयार करा. पुरेशी आणि नियमित झोप ही आपल्या एकूण आरोग्यासाठी महत्वाची असते आणि शरीराला आराम मिळाला की सकाळची सुरुवात ही अधिक फ्रेश वाटू शकते. सातवी आणि शेवटची सवय म्हणजे चेहऱ्यापेक्षा मनालाही फ्रेश ठेवा. ही शेवटची पण खूप महत्वाची
टिप आहे. आपण चेहरा फ्रेश दिसावा म्हणून अनेक गोष्टी करत असतो. पण सततचा ताण, चिंता आणि नकारात्मक विचार यामुळे आपण मानसिकदृष्ट्या थकतो. म्हणून दररोज काही मिनिटं स्वतःसाठी काढा. शांत बसा. आवडतं संगीत ऐका. थोडं चालायला जा. योग्य प्रकारचा व्यायाम करा. एखादं पुस्तक वाचा. कुटुंबासोबत हसत बोला. आणि शक्य असेल तेव्हा स्वतःवर अनावश्यक दबाव घेऊ नका. कारण आकर्षक दिसण्याचा अर्थ फक्त गोरा किंवा चमकदार चेहरा असा नाही. चेहरा स्वच्छ, प्रसन्न व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि सुंदर हसू यामुळे व्यक्ती अधिक आकर्षक दिसू शकते. मैत्रिणींनो, आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक चेहरा नैसर्गिक असतोच असं नाही. फिल्टर, मेकअप, लाइटिंग आणि फोटो एडिटिंगमुळे चेहरा वेगळा दिसू शकतो. म्हणून स्वतःची तुलना सोशल मीडियावरील कोणाशी करू नका. तुमच्या त्वचेचा रंग, चेहऱ्याची रचना किंवा नैसर्गिक रूप हे तुमच्या व्यक्तिमत्वाची किंमत ठरत नाही. स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःला स्वीकारा. आणि जर चेहऱ्यावर सतत पुरळ, खाज, लालसरपणा, सूज किंवा इतर त्वचेची समस्या असेल तर घरगुती प्रयोग करण्याऐवजी त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घेणं योग्य असेल. चला पुन्हा एकदा आपल्या 7 सवयी पाहूया. पहिली, चेहरा सौम्यपणे स्वच्छ करा. दुसरी, दिवसभर पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा. तिसरी, उन्हात बाहेर पडताना त्वचेचं संरक्षण करा. चौथी, चेहऱ्यावर वारंवार हात लावणं टाळा. पाचवी, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा. सहावी, नियमित आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. आणि सातवी, मन आनंदी आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा. शेवटी एवढं सांगायचं आहे, सुंदर दिसण्यासाठी स्वतःला बदलण्याची गरज नाही. स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. दररोजच्या छोट्या सवयींचा परिणाम हळूहळू आपल्या जीवनशैलीवर दिसू शकतो. म्हणून आजपासून या 7 पैकी ज्या सवयी तुमच्या दिनचर्येत नाहीत, त्यातील एक छोटी सवय सुरू करा. तुम्हाला या 7 पैकी कोणती सवय सर्वात उपयोगी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रुपाली वर्ल्ड मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि अशा ब्युटी टिप्स, लाईफ टिप्स, वुमन टिप्स आणि उपयोगी मराठी माहितीसाठी आपल्या चॅनेल सोबत जोडलेले रहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये.